नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. पार्थ, काव्या, नंदिनी, जीवा चौघी खूपच तणावात असतात. पण तरीही वसू आत्या त्यांना अजूनच त्रास देते. जगासमोर त्यांना वाईट ठरवण्याचा प्रयत्न करते. वसू आत्याने आता देशमुखांच्या घरी रिपोर्टर पाठवले, तर काव्याच्या घरी काही बायका मोर्चा घेऊन पाठवल्यात. चला तर बघूया. रिपोर्टर घरी येतात, तर पार्थ दरवाजा उघडतो. तर पार्थला बघून ते लगेच मागोमागे एक असे प्रश्न विचारायला सुरुवात करतात. तर तुमच्या भावाचं तुमच्या बायकोबरोबर अफेअर होतं का? तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला अगोदरपासून माहीत होतं का? पार्थ अगोदरच खूप हर्ट झालेला असतो. त्यात असे प्रश्न ऐकून तो अजूनच खूपच दुःखी होतो. जीवा पण हे सगळे बघून खूपच शॉक होतो. मानिनीला तर खूपच रडायला येत असतं. इकडे काव्या दरवाजा उघडते, तर त्या बायका हातात पाट्या घेऊन आलेल्या असतात. जीवा, काव्या, हाय हाय, धीर वहिनी, हाय हाय. संस्कृती पुढे कुणीच नाही. त्या बायका काव्याला बघून खूपच चिडतात. तिला नको नको ते बोलायला लागतात. स्वतःच्या दिराशी संबंध ठेवते, बहिणीचा संसार मोडते. काव्या हे सगळं बघून तर खूपच हादरून जाते. त्या बायका खूपच आक्रमक होतात. म्हणतात, "अशा मुलीशी काय बोलताय? तिच्या तोंडाला काळं फासा." आणि त्या काव्याच्या दिशेने पुढे व्हायला लागतात. तर काव्या हे बघूनच खूपच अजून घाबरून जाते. लगेचच नंदिनी काव्याच्या पुढे येऊन उभी राहते आणि त्या बाईचे हात पकडते आणि रागानेच त्यांच्याकडे बघत राहते. आता पार्थ आणि नंदिनी तरी जीवा काव्याला समजून घेतील का? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.